किंवा ते वसाहतीतील शक्ती प्रोसेस आणि बालाजी प्रोसेसचं पाणी थेट कृष्णा नदीत अर्जुनवाडच्या जाकवेलच्या जवळ मिसळत होतं. 399 काय गेल्या 20 वर्षापासूनचा हा शक्ती प्रोसेस आणि या लका किंवा टी इंडस्ट्रीमधल्या प्रदूषणाचा विषय आहे. यामध्ये बऱ्याच लोकांनी आतापर्यंत प्रयत्न केले, पण अजूनही ह्या प्रोसेसमधलं पाणी थेट लोकांच्या घरात चाललं आहे आणि लोकांच्या घरात घरोघरी कॅन्सरचे पेशंट आज आमच्या महाराष्ट्रात जर बघितलं तर शिरोळ तालुक्यामध्ये कॅन्सरचे पेशंट जास्त आहेत आणि शिरोळ तालुक्यातलं बघितलं तर अर्जुनवाड गावा ठिकाणी सगळ्यात जास्त कॅन्सरचे पेशंट आढळून येत. ह्याला कारणीभूत हे सांडपाणी आणि हे प्रदूषित पाणीच लोकांच्या घरात पिण्यासाठी जात आहे आणि हे कुठंतरी बंद व्हावं म्हणून आज ह्या गावचे माजी सरपंच विकास पाटील असतील, उदगावचे माजी सरपंच वरेकर साहेब असतील, प्रदूषण मंडळाचे असतील, ह्या 2 गावचे तलाठी सर्कल आणि ग्रामसेवक अशी सगळी एकत्रित येऊन हा आजचा प्रयत्न आहे. इथून पुढं उद्यापासून तरी किमान इथून पुढच्या काळात कधीही ह्या प्रोसेसचं सांडपाणी नदीत येणार नाही अशा पद्धतीचं सगळ्यांचाच आत्ताचा प्रयत्न आहे. आणि माझी या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की पुन्हा तुम्हाला इथं पंचनामा करायची किंवा सॅम्पल घेण्यासाठी येऊ नये, अशा पद्धतीनं कडक कारवाई करावी आणि आजच ते प्रोसेस पूर्णपणे बंद व्हावेत. आम्ही आता इथून उठून आता आम्ही तहसीलदारांच्याकडे हे सगळे पंचनामे घेऊन जाणार आहे आणि उद्याच्या उद्या त्या लोकांना पण तालुका दंडाधिकारी म्हणून सुद्धा तुम्ही त्यांना ते प्रोसेस बंद करायला लावायचं आहे. प्रदूषणाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कन्सर्न लेटरही दिलं असेल, पण आत्ता घेतलेले सॅम्पल जर बघितले तर त्या पाण्यावर कुठलीही प्रक्रिया ही प्रोसेस न करता इथं शेतामध्ये सोडायला लागलेत. हे यांच्या सरळ अगदी साध्या डोळ्यानं सुद्धा लक्षात आलेलं आहे आणि यांना पण माझी विनंती आहे की ते कन्सर्न लेटर उद्याच्या उद्या रद्द करून उद्यापासून हे प्रोसेस अजिबात चालू होता कामा नये अशा पद्धतीची कायदेशीर कडक कारवाई त्यांनी करावी आणि इथल्या जनतेला प्रदूषणापासून वाचवावं अशी माझी या सगळ्यांना विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.